युद्ध तर तिकडे सुरू आहे, पण आपल्या भारताचं मार्केट इथे संपत चाललंय। भारतीय बाजारात 8 लाख कोटींची खाक झालीये। रुपया ऐतिहासिक नीचांक म्हणजेच 92 वर आलाय। ज्याची भीती होती तेच झालं। भारतीय शेअर बाजारात गेल्या सोमवारी ब्लॅक मंडेची पुनरावृत्ती झाली। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट फटका तुमच्या आमच्या खिशाला बसणार आहे। केवळ 2-3 दिवसातच गुंतवणूकदारांचे तब्बल 8 लाख कोटी रुपये मातीत मिळालेत। सेन्सेक्स आणि निफ्टी पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत। रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेला असून कच्च्या तेलाने महागाईचे संकेत दिले आहेत। खाडी देशातील या युद्धजन्य परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि तुमच्या पोर्टफोलिओवर नक्की काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सोमवारी 2 मार्च रोजी जेव्हा आठवड्याचे पहिले ट्रेडिंग सत्र सुरू झाले तेव्हापासून बाजारात भीतीचे वातावरण तयारच होत होते। गेल्या शुक्रवारी सेन्सेक्स 81,287 वर बंद झाला होता, पण सोमवारी प्री ओपन सत्रातच यात 6,800 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली। सकाळी 9:16 निफ्टी 24,866 वर आला होता, तर सेन्सेक्स 80,226 च्या पातळीवर कोसळत होता। पण ही तर फक्त सुरुवातच होती। 4 मार्च बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजाराने गोते खाल्ले आणि निफ्टी 24,400 च्या खाली गेला। सेन्सेक्स तर 1600 ते 1700 अंकांनी धडाडून कोसळला। या पडझडीचे मुख्य कारण आहे इस्रायल, अमेरिका आणि इराणचा पेटलेला संघर्ष। गेल्या काही दिवसात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर आक्रमक कारवाई केली। यामुळे इराणमधील संकट अधिकच गडद झाले आणि जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे। जेव्हा जेव्हा जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखीम असलेल्या ठिकाणावरून पैसे काढून सोने किंवा डॉलरमध्ये ते सुरक्षित मालमत्तेत गुंतवणूक करतात। या युद्धाची दुसरी मोठी झळ बसली आहे ती म्हणजे कच्चे तेल। क्रूड ऑइलच्या किमतीत शनिवारपासून 15% वाढ झाली असून ते आता प्रति बॅरल $82.24 वर पोहोचले आहे। भारत आपल्या गरजेच्या 80% तेल आयात करतो, त्यामुळे तेल महाग झाले की भारतात महागाई वाढणार हे निश्चित असतं आणि याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर झाला आहे। 4 मार्च रोजी रुपयाने 92.17 ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली। डॉलरच्या तुलनेत रुपया इतका कमकुवत होण्याची ही पहिलीच वेळ आहे। या वादळात दिग्गज कंपन्याही वाचू शकल्या नाहीत। टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, इंडिगो आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स 3% अधिक आपटले आहेत। त्यामुळे BSE वर सूचीबद्ध कंपन्यांमध्ये मार्केट कॅप 7.92 लाख कोटींनी कमी होऊन 449 लाख कोटींवर आले आहे। मात्र अशा मंदीच्या वातावरणातही IT क्षेत्रातील काही कंपन्यांची तग धरला आहे। इन्फोसिस, BEL आणि SCL टेक यांच्यासारख्या शेअर्समध्ये थोडीशी का होईना पण वाढ दिसून आली आहे। IT वगळता इतर सर्व क्षेत्रात आज रक्ताची होळी पाहायला मिळत आहे। आता प्रश्न उरतो की पुढे काय? तज्ञांच्या मते जोपर्यंत युद्धाचा तणाव निवळत नाही तोपर्यंत बाजार अस्थिरच राहील। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारताची वित्तीय तूट वाढवू शकतात। अशा वेळी गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊन पॅनिक सेलिंगचे निर्णय घेऊ नये। तुमचा पोर्टफोलिओ तपासा आणि दर्जेदार शेअर्समध्ये दीर्घकालीन विचार करा। सोन्यातील गुंतवणूक सध्या फायदेशीर ठरू शकते, कारण युद्धाच्या काळात सोन्याचे भाव वधारतात। शेअर बाजारातील ही ब्लॅक मंडेची लाट आपल्याला बरंच काही शिकवून जात आहे की जागतिक घडामोडींचा आपल्या गुंतवणुकीवर किती मोठा परिणाम होतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले। तुम्हाला काय वाटते, हा संघर्ष लवकर थांबेल की भारतीय बाजार अजून याच्याही खाली जाईल? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।